नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर हिंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत दॅट इज इम्पॉर्टंट पार्ट इन अँग्युलर रेसिजम, दॅट इज अ सिम्पल पेंडुलम. सिम्पल पेंडुलम इज अ एक्झाम्पल ऑफ अँग्युलर रेसिजम. आता सिम्पल पेंडुलम त्याचा पिरियड आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे, त्याचं डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्यावरती इफेक्ट करणारे फॅक्टर, हा सगळा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. तर आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूयात. दॅट इज द सिम्पल पेंडुलम. आता सिम्पल पेंडुलम काय, त्याची डेफिनेशन काय आहे? ओके, आता आपण जो इथं सिम्पल पेंडुलम घेणार आहे हा आयडियल सिम्पल पेंडुलम असणार आहे. कोणता असणार आहे? आयडियल सिम्पल पेंडुलम. आता याला आयडियल सिम्पल पेंडुलम का बरं म्हणायचं? ओके, त्याच्या मागचं रिझन आहे. काय रिझन ते आपल्याला त्याच्या डेफिनेशनमध्ये कळेल. ओके, सर बघा डेफिनेशन काय आहे. द आयडियल सिम्पल पेंडुलम is consist of a heavy point body is suspended by weightless inextensible and perfectly flexible string from the rigid support about which it is freely to oscillate. This is the definition of ideal simple pendulum. काय म्हणले बघा, simple pendulum is consist of heavy point mass body असं म्हणायला पाहिजे होतं. heavy point mass body is suspended by weightless, okay, weightless inextensible and perfectly flexible. म्हणजे आपण इथं जो पेंडुलम घेणार आहे सिंपल, आपण अशा पद्धतीने इथं पेंडुलम घेऊयात. दिस इज अ रिजिड सपोर्ट. ओके, हा काय आहे? रिजिड सपोर्ट. आणि ह्या रिजिड सपोर्टला आपण एक स्ट्रिंगचे एक एंड फिक्स केले. ओके, आणि ह्या स्ट्रिंगचं जे सेकंड एंड आहे, ह्या सेकंड एंडला आपण काय करतोय, एक हेवी पॉइंट मास बॉडी, हेवी पॉइंट मास बॉडी, त्यालाच आपण बॉब असं म्हणतो. हा बॉब आपण इथे जॉईन करतोय. ओके, आणि हा बॉब इथे काय होणार आहे? ऑसिलेट होणार आहे. त्यावेळी ही स्ट्रिंग काय सांगितली बघा, दिस स्ट्रिंग सस्पेंडेड बाय वेटलेस. आता स्ट्रिंग वेटलेस कधी असणार आहेत? वेट काय फॉर्म्युला आहे? वेट इज इक्वल टू एम इंटू जी. आणि वेटलेस आहे म्हणजे इज इक्वल टू मास. वेट किती तिचं 0 आहे. मग वेट कधी 0 असेल? ज्यावेळेस जी इज इक्वल टू 0. पण तुम्हाला माहिती जी कुठं 0 आहे? अर्थच्या सेंटरला. अदरवाईज इफ यू गो फॉर इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थपासून तुम्ही इन्फायनाइट डिस्टन्सवरती अपवर्डला जर मूव्ह झाले तर त्या टर्ममध्ये काय तुमची जी इज 0. म्हणजे ही केस पॉसिबल आहे का आपल्याला? तर नाही. म्हणजे इनएक्सटेन्सिबल वेटलेस स्ट्रिंग आपण घेऊ शकतो का? नाही. म्हणून म्हणताना याला आपण म्हणलं आयडियल पेंडुलम. आयडियल पेंडुलम कॉन्सेप्ट चालेल. कारण आपण जे स्ट्रिंग यूज करतो ती कशी आहेत? आयडियल स्ट्रिंग आहेत. कारण वेटलेस स्ट्रिंग तुम्हाला मिळणं इट इज व्हेरी डिफिकल्ट. ओके, पुढे म्हणलं इनएक्सटेन्सिबल. म्हणजे त्याच्यामध्ये एक्सटेन्शन क्रिएट होते. तुम्ही हा बॉब जॉईन केला तरी ती काय होणार आहे? एक्सटेन्शन होणार आहे, तिची लेंथ इन्क्रीज होणार नाही. म्हणून त्याला म्हणलं इनएक्सटेन्सिबल अँड परफेक्टली फ्लेक्झिबल. म्हणजे अशा पद्धतीची स्ट्रिंग जी परफेक्टली फ्लेक्झिबल आहे, इनएक्सटेन्सिबल आहे किंवा वेटलेस आहे, अशी स्ट्रिंग मिळणं आपल्याला फार डिफिकल्ट जाईल. आणि म्हणून आपण जो पेंडुलम घेतो त्याला आपण आयडियल पेंडुलम असं म्हणतो. मग पेंडुलमचं तुम्हाला डेफिनेशन लक्षात आलं पाहिजे. असा पेंडुलम आयडियल पेंडुलम इज कन्सिस्ट ऑफ हेवी पॉइंट मास बॉडी इज सस्पेंडेड बाय weightless, inextensible and perfectly flexible string from the rigid support. हा rigid support आहे, about which it is free to oscillate. आणि अशा पद्धतीने इथे काय होणार आहे? ऑसिलेट होणार आहे. आता हा बॉब आहे ज्याचं मास एम आहे. ओके, आणि मग आता हा जो बॉब जो आहे तो इथे काय होणार आहे? आपण एका सर्टन पॉईंटला त्याला घेऊन गेलो आणि इथून रिलीज केलं की हा काय करणार आहे? सिम्पल हार्मोनिक मोशन किंवा अँग्युलर रेसिजम काय करणार आहे? मेक्स करणार आहेत. ओके, सो ह्या एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाईल. तर त्याची डायग्राम बघा अशा पद्धतीने तो काय होणार आहे? मूव्ह. मग आता स्ट्रिंगची लेंथ आहे, ही लेंथ जी आहे ती आपण कुठं घेणार? दॅट इज फिक्स एंड टू द सेंटर ऑफ द बॉबच्या सेंटरपर्यंतचं डिस्टन्स. ओके, हे काय असणार आहे? लेंथ ऑफ स्ट्रिंग. काय असणार आहे? स्ट्रिंगची लेंथ असणार आहे एल. आणि नंतर एम इज अ मास ऑफ बॉब. मग आता आपण इथं
सिंपल किंवा ह्या सिंपल पेंडुलमचा जो पिरियड फाइंड आउट करणार आहे, पिरियड फाइंड आउट करण्यासाठी दोन मेथड यूज करणार आहे. पहिली मेथड असणार आहे आपली अँग्युलर एसएचएम. कोणते असणार आहे? अँग्युलर एसएचएम. आणि दुसऱ्या मेथडमध्ये आपण करणार आहे लिनियर एसएचएम यूज. अँग्युलर एसएचएम. आता अँग्युलर एसएचएम मध्ये तुम्हाला माहिती आहे की अँग्युलर एसएचएम मध्ये बॉडीवरची जो ॲक्ट होतो किंवा बॉबवरती ज्यावेळेस बॉब हा इथं सिंपल हार्मोनिक मोशन किंवा ऑसिलेटरी मोशन अटेंड करणार आहे, त्यावेळेस याच्यावरती काय ॲक्ट होणार आहे? रेस्टोरिंग टॉर्क ॲक्ट होईल. मग आता आपण सिंपल इथं हा अँगल स्मॉल अँगल थिटा ॲझ्युम जर केला, ओके, आणि हे पर्टिक्युलर डिस्टन्स जर घेतलं आपण, इथे एक व्हर्टिकली परपेंडिक्युलर मी ड्रॉ केलं तर हा 90 डिग्री, ओके, आणि म्हणजेच हा व्हर्टिकल अँगल किती येईल तुमचा परत? थीटा. दिस अँगल, हा अँगल काय येईल तुमचा? थीटा. आता या स्ट्रिंगची लेंथ एल आहे म्हणून तुमचं हे जे डिस्टन्स होईल, हे डिस्टन्स किती असेल? अपोजिट साईड आहे तर हे डिस्टन्स येईल तुमचं एल साइन थीटा. काय येईल? एल साइन थीटा. आय यूज द स्मॉल एल फॉर द लेंथ, सो एल साइन थीटा. आणि इकडं काय येईल? दॅट इज द वेट ॲक्टिंग ऑन बॉब, दॅट इज mg. ओके. मग आता बघा इथं आपल्याला जर टॉर्क जर आपण फाइंड आउट जर केला, ओके, टॉर्क ज्यावेळेस स्ट्रिंग अपवर्डला जाणार आहे त्यावेळेस टॉर्क काय करणार? तिला मीन पोझिशनकडे घेऊन येणार आहे, ओके, आणि ज्यावेळेस ती मीन पोझिशनपासून परत अपवर्डला जाणार आहे, परत टॉर्क काय करणार? तिला ह्या अपवर्ड पोझिशन परत कुठे घेऊन येणार आहे? मीन पोझिशनला घेऊन येणार आहे. म्हणजे टॉर्क काय करतो इथं? ज्या डिरेक्शनने स्ट्रिंग ऑसिलेट होते, ओके, अशा पद्धतीने ती जर ऑसिलेट झाली मग इथं तिने अँग्युलर डिस्प्लेसमेंट केलं, ह्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डिरेक्शन काय होतं? इथं टॉर्क अप्लाय होतं. मग तुम्ही जर इथं ह्या सिस्टीममध्ये जर टॉर्क फाइंड केला, द टॉर्क ॲक्टिंग ऑन बॉब, द टॉर्क ॲक्टिंग ऑन बॉब, तुम्हाला माहिती आहे टॉर्क म्हणजे काय? टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग आता आपल्याला इथं फोर्स कोणता ॲक्ट होणार आहे? दॅट इज mg. आणि ह्या mgला परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणता आहे? mgला परपेंडिक्युलर डिस्टन्स एल साइन थीटा. ओके, सो एल साइन थीटा. दिस इज अ टॉर्क. आणि इथं जो टॉर्क जो असणार आहे तो ह्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या थीटाच्या अपोजिट डिरेक्शनला असणार आहे, म्हणून इथं काय येईल तुमचं? निगेटिव्ह साईन. काय येईल इथं? निगेटिव्ह साईन. मग आता बघा टॉर्क वेन थीटा इज व्हेरी स्मॉल, वेन थीटा इज व्हेरी स्मॉल, थीटा कसा आहे तुमचा? खूप स्मॉल आहे. वेन थीटा इज व्हेरी स्मॉल देन टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू sin theta is nearly equal to theta. So if substitute the value in that equation, then torque is equal to minus mgl theta. This is a torque. But we know that torque is equal to I into alpha, where I काय तुमचा? I is the moment of inertia and alpha is angular acceleration. कुठं बघितलं आपण हे? रोटेशनल मोशनमध्ये. जसं फोर्स इक्वल मास इंटू ॲक्सलरेशन घेतो, इथं मास इज रिप्लेस बाय द मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज I, आणि ये ॲक्सलरेशन इज रिप्लेस बाय द अँग्युलर ॲक्सलरेशन, सो I इंटू अल्फा. आता हे जे इक्वेशन जे आहेत हे इक्वेशन याला 2 म्हणूयात आपण, याला इक्वेशन 1 म्हणूयात. मग आपण काय म्हणणार? इक्वेशन 2 सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ही सबस्टिट्यूट करूयात. काय मिळेल? I अल्फा इज इक्वल टू, टॉर्च व्हॅल्यू टाकायची आपल्याला, टॉर्क इज इक्वल टू I अल्फा इज इक्वल टू m मायनस ml साइन थीटा, mgl साइन थीटा. ओके, not sin theta, that is only theta, because if you remove sin theta, so mgl theta. आता बघा the moment of inertia of this bob. ओके, moment of inertia फॉर्म्युला आहे moment of inertia of pendulum असं म्हटलं तरी चालेल. pendulum is I is equal to mass into square of distance from the
ॲक्सिस, त्या ॲक्सिसमध्ये हा रोटेट होणार आहे, हा झाला त्याचा रिजिड सपोर्ट जो व्हायला ॲक्सिस. मग ह्या ॲक्सिसपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे किती येईल एल, हे डिस्टन्स किती एल. सो एम इंटू स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स, सो एम एल स्क्वेअर हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करणार. सो काय मिळेल तुम्हाला मग. सो एम एल स्क्वेअर ह्या एक वेळा आपल्याला कशी व्हॅल्यू टाकायची, आय इज इक्वल टू एम एल स्क्वेअर इज इक्वल टू दिस व्हॅल्यू पुट इन दॅट इक्वेशन. सो m into L square into alpha is equal to minus mgl theta. So m get cancel, alpha is equal to gl minus upon L square into theta. 1L get cancel, so alpha is equal to minus g upon L into theta. आता कॉन्सेप्ट बघा, ज्यावेळेस आपण लिनियर एसएचएम बघितलं तर लिनियर एसएचएम मध्ये ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द निगेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, तसंच इथं पण अँग्युलर ॲक्सेलरेशन काय मिळालं आपल्याला, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द निगेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. सो फ्रॉम दॅट इक्वेशन, ह्या इक्वेशनच्या रेफरन्सने आपण काय म्हणू शकतो, द पेंडुलम, सिम्पल पेंडुलममध्ये जो बॉब जो आहे, दिस बॉब मेक्स सिंपल हार्मोनिक मोशन. कोणती मोशन परफॉर्म करतो तो, सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, सो बिकॉज अल्फा इज डायरेक्टली अल्फा इज मायनस जी अपॉन एल इंटू थिटा. मग आता हेच आपण जर थोडंसं अशा पद्धतीने राईट केलं, दॅट इज अल्फा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर थिटा, वियर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन एल. आणि ओमेगा काय असतं इथं, मग ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणूयात किंवा अँग्युलर व्हिलॉसिटी. ही काय तुमची अँग्युलर व्हिलॉसिटी. सो देअरफॉर ओमेगा काय झालं तुमची अँग्युलर व्हिलॉसिटी, दॅट इज ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी एल. याच्यावरून काय घेऊ शकतात, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. मग टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम काय येईल बघा, दॅट इज ओमेगा इक्वल काय आला आपला अंडर रूट जी अपॉन एल. सो ओमेगा इज इक्वल 2 पाय अपॉन टी. ही व्हॅल्यू जर आपण इथे सबस्टिट्यूट केली, काय होईल, 2 पाय अपॉन टी इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन एल. याच्यावरून आपण काय फाइंड करू शकतो, पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. आणि हा पिरियड मिळेल, हे इक्वेशन रिअरेंज केलं आपण, टी इज इक्वल काय मिळेल तुम्हाला 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. दिस इज द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. दिस इज द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. हा झाला पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. ओके, सिंपल पेंडुलम कॉन्सेप्ट लक्षात येते. ओके, दिस इज अ पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. किती मिळाला, टी इज इक्वल 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. मग मी याला समजा इक्वेशन नंबर 1 2 याला 3 म्हटलं, दिस 2 दॅट इज इक्वेशन नंबर 3 आणि याला इक्वेशन नंबर 4 म्हणतो. आता मी समजा इक्वेशन नंबर 3 बिकम्स म्हणलं, इक्वेशन 3 बिकम्स, तर इक्वेशन 3 कसं लिहिता येईल बघा मला, अल्फा इज इक्वल टू मायनस जी अपॉन एल इंटू थिटा. अल्फा म्हणजे काय येईल, डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस जी अपॉन एल इंटू थिटा. आता म्हणजे हे इक्वेशन कुठून आणलं, अल्फा इज इक्वल तुम्हाला माहिती आहे अँग्युलर व्हिलॉसिटी इज इक्वल काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, बरोबर की नाही. किंवा असं घेऊ शकतात, अल्फा इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हिलॉसिटी अपॉन टाइम. मग अँग्युलर व्हिलॉसिटी काय आहे, angular velocity rate of change of angular displacement upon time, so d square theta upon dt square, this is alpha. मग ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली. आता ह्या इक्वेशन नुसार कसं येईल बघा, फ्रॉम दॅट इक्वेशन so we simply rearrange this equation, that is d square theta upon dt square. टर्म इकडे आणली माहिती, g upon l into theta is equal to 0. This is called as a differential equation of, this is called differential equation of
सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलमचं काय मिळेल तुम्हाला डिफरेन्शियल इक्वेशन. सिंपल पेंडुलम. ओके, दिस इज अ differential equation of simple pendulum, that is d square theta upon dt square plus g upon l into theta is equal to 0. So this is the concept of angular SHM. म्हणजे इथं बघा आपण सिंपल पेंडुलम मध्ये अँग्युलर SHMचा यूज करून काय फाइंड आउट केलं, पिरियड फाइंड आउट केला आणि हा पिरियड किती मिळाला, t is equal to 2 pi under root l upon g. आता आपल्याला पुढचा म्हणजे सेम कॉन्सेप्ट सेम डेरिवेशन बघायचं आहे. There is a period of simple pendulum t is equal to 2 pi under root l upon g. परंतु यासाठी आपण आता लिनियर SHM यूज करायचे तुम्हाला बोर्ड बॅचला, हे हायर लेवल आहे तुम्हाला नीटला. ओके, आता आपण लिनियर SHM म्हणूयात पुढच्या पार्टमध्ये. काय म्हणणार, लिनियर SHM. लिनियर SHM So my next part is linear SHM. So linear SHM. आता लिनियर SHM मध्ये तुम्ही हाऊ टू डिफाइन द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, कशा पद्धतीने सिंपल पेंडुलमचं पिरियड फाइंड आउट केला जातो बघा. आता इथं आपला हा बॉब आहे, अशा पद्धतीने तो व्हर्टिकल सर्कलमध्ये ऑसिलेट होतोय. ओके, अशा पद्धतीने तो ऑसिलेट होईल. ओके, अंडरस्टँड होते ना, व्हर्टिकल्स SHM परफॉर्म करेल. मग आता ह्या सिंपल पेंडुलम वरती ॲक्ट होणारे फोर्सेस जर बघितलं तर स्ट्रिंगवरती ॲक्ट होणारा टेन्शन आणि डाऊनवरला ॲक्ट होणारा फोर्स दॅट इज वेट. आता mg याला आपण जर रिझॉल्व केलं दोन कॉम्पोनंटमध्ये, दिस इज फर्स्ट कॉम्पोनंट अँड दिस वन इज सेकंड कॉम्पोनंट, तो परपेंडिक्युलर कॉम्पोनंट. मग बघा हा अँगल थीटा आहे, हा अँगल सुद्धा काही तुमचा थीटा, स्ट्रेट लाईन आणि इन्क्लाइन यांच्यामधला अँगल, स्ट्रेट लाईन आणि इन्क्लाइन लाईन. म्हणजे ही तुमची झाली ॲडजस्टंट साईड. हा काय होईल तुमचा mg कॉस थीटा, mgचा फर्स्ट कॉम्पोनंट, आणि हा दुसरा होईल mg साइन थीटा. आता हा जो mg साइन थीटा जो आहे हा कॉम्पोनंट फोर्सचा किंवा वेटचा, हा काय करत आहेत, बॉडीला कुठे घेऊन येत आहेत, मीन पोझिशनकडे घेऊन येत आहेत. म्हणून याला टँजेन्शियल कॉम्पोनंट असे म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, टँजेन्शियल कॉम्पोनंट किंवा रेस्टोरिंग फोर्स. काय म्हणलं जातं, रेस्टोरिंग फोर्स. हा रेस्टोरिंग फोर्स काय करतो आहे, बॉडीला मीन पोझिशनकडे घेऊन येतो, बॉबला कुठे घेऊन येत आहे, मीन पोझिशनकडे. म्हणून हा mg साइन थीटा जे आहे त्याला म्हणलं जातं रेस्टोरिंग फोर्स. काय म्हणलं जातं, रेस्टोरिंग फोर्स. नंतर आपण हे जे डिस्टन्स जे आहेत याला आपण आर्क म्हणू शकतो, किंवा तुम्ही हे डिस्टन्स अशा पद्धतीने स्ट्रेट डिरेक्शन जर ड्रॉ केलं, याला एक्स म्हटलेत. काय म्हणले, एक्स हे डिस्टन्स. तर तुम्हाला इथं साइन थीटा काय मिळेल, एक्स अपॉन लेंथ. लक्षात ना, हे जे डिस्टन्स जे आहेत, हा जो आर्क जो आहे याला तुम्ही जर एक्स म्हटले, काय म्हटले, एक्स, तर हे डिस्टन्स येईल तुमचं एक्स इक्वल टू एल इंटू थीटा. बरोबर नाही, कसं येतं ते मी तुम्हाला सांगेलच. तर बघूया आता कशा पद्धतीने आपल्याला इथं हा फेनॉमेना सॉल्व करता येईल. तर मग असं म्हणूयात, अकॉर्डिंग टू लिनियर SHM दॅट इज रेस्टोरिंग फोर्स, दिस फोर्स always towards the mean position and opposite to the direction of displacement. So Fr is equal to minus mg sin theta. आता मायनस साइन काय सांगतो मी, कारण थीटाला तो कसा आहे, ऑपोजिट आहे, रेस्टोरिंग फोर्स. सो रेस्टोरिंग फोर्स इज mg sin theta. याला रेस्टोरिंग कावर म्हणून लक्षात आलं ना तुमच्या, कारण आता लिनियर SHM म्हणजे आपण फोर्स कॉन्सेप्ट घेणार. अँग्युलर SHM होता तर कोणती कॉन्सेप्ट घेतली आपण, टॉर्चची कॉन्सेप्ट घेतली. इटा लिनियर फोर्स इज, सो लिनियर फोर्स ऑफ आर इज इक्वल टू mg sin theta. सो but theta is very small, then Fr is equal to minus mg into theta. From figure मध्ये गेलं, from figure sin theta is equal to opposite side upon, okay, opposite side upon this one. हा लेंथ घेणार आपण, किंवा तुम्ही tan थीटाची कॉन्सेप्ट घेतली तरीही चालेल, किंवा असं म्हटलं तरी चालेल. मग Fr is equal to minus mg theta, मग असं म्हणणार आपण, that is angle is equal to
आर्क अपॉन रेडियस, आर्क अपॉन रेडियस. आपण जर इथं जर बघितलं अँगल किती थीटा, आर्क किती आपली एक्स आणि रेडियस किती ती एल. सो थीटा इज इक्वल काय मिळेल आपल्याला एक्स अपॉन एल मिळेल. काय मिळेल थीटा इज इक्वल एक्स अपॉन एल. ही व्हॅल्यू आपण इथं जर सबस्टिट्यूट केली तर आपल्याला रेस्टोरिंग फोर्स मिळेल. रेस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मायनस एम जी इंटू एक्स अपॉन एल. बरोबर की नाही. मग आता फोर्स इक्वल टू एम जी एक्स अपॉन एल झाला. आपण न्यूटन्स लॉ यूज केला. फोर्स इक्वल using न्यूटन्स सेकंड लॉ. सेकंड लॉ काय सांगतो न्यूटन सेकंड लॉ, एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. ही व्हॅल्यू जर आपण इथे टाकली तर काय मिळेल मास इंटू ॲक्सलरेशन इज इक्वल टू मायनस एम जी एक्स अपॉन एल. ओके. सो एम एम गेट कॅन्सल. सो ॲक्सलरेशन इज इक्वल टू मायनस जी अपॉन एल इंटू एक्स. दॅट इज ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द displacement. Okay, negative of displacement is the acceleration and displace are in opposite side and acceleration is act always towards the mean position. That is this bobs is make the linear SHM also. म्हणजे हा बॉब काय करतोय तिथं सिंपल हार्मोनिक मोशन अटेंड करतोय असं आपण म्हणू शकतो. मग परत अकॉर्डिंग टू दिस फिक्शन और acceleration इकडे असे राईट करू शकतो मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. दॅट इज वेअर ओमेगा इज इक्वल टू इथं काय येईल आता अंडर रूट जी अपॉन एल इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी. काय आहे तुमची अँग्युलर फ्रिक्वेन्सी. हे काय आहे तुमची अँग्युलर फ्रिक्वेन्सी. मग ह्या इक्वेशनचा यूज करून आपण काय फाइंड करू शकतो पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. सेम इक्वेशन येईल बघा. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. सो पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम. मग आता सिंपल पेंडुलमचं पिरियड काय मिळेल आपल्याला. सो पिरियड ओमेगा इज इक्वल काय मिळेल इक्वेशन इथं अंडर रूट जी अपॉन एल. बरोबर की नाही अंडर रूट जी अपॉन एल. कशाचं इक्वेशन मिळेल आपल्याला अंडर रूट जी अपॉन एल अँग्युलर फ्रिक्वेन्सी. मग तुम्हाला माहिती आहे परत बट ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. पिरियड आणि फ्रिक्वेन्सीमधलं रिलेशन मग इथं टाकलं फॉर्म्युला 2 पाय अपॉन टी इज इक्वल अंडर रूट जी अपॉन एल. दॅट इम्प्लाइज टी इज इक्वल काय मिळेल मग आपल्याला 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. मग आपले ही दोन्ही इक्वेशन काय सांगताय आपल्याला इथं. दॅट इज अ पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज ऑलवेज टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. म्हणजे अँग्युलर एसएचएम मध्ये पण आपण पिरियडसाठी हेच इक्वेशन बघितलं होतं आणि आता लिनियर एसएचएम मध्ये सिंपल पेंडुलमच्या पिरियडसाठी हेच इक्वेशन आपण डिस्कस केलं. दॅट इज टी इज इक्वल 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. मग आता ह्या इक्वेशनवरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो बघा. कन्क्लुजन व्हॉट इज द कन्क्लुजन इज हिअर. मग फर्स्ट कन्क्लुजन आपलं पहिलं कन्क्लुजन काय आहे. The time period of simple pendulum, time period of simple pendulum is directly proportional to directly proportional to the root of length of string. Directly proportional to the root of length of string. Concept लक्षात आली तुमच्या root of length of string. Second conclusion आपलं time period of simple pendulum is inversely proportional to square root of किंवा root of म्हणलं तरी चालेल square root of acceleration due to gravity. समजतंय. T is inversely proportional root of G. म्हणजे G increases T will be decreases. Pendulum move more fastly or oscillate more fastly.
जी जर इन्क्रीज झाला तर टी काय होईल, डिक्रीज होईल. पिरियड डिक्रीज झाला म्हणजे पेंडुलम काय झाला, फास्टली ऑसिलेट झाला. फास्टली काय झाला, ऑसिलेट झाला. नंतर इथे बघा लेंथ इन्क्रीज झाली, लेंथ इन्क्रीज झाली, पिरियड इन्क्रीज होईल. म्हणजे पेंडुलम कसा मूव्ह होईल, स्लोली मूव्ह होईल. कॉन्सेप्ट लक्षात आहे दोन्ही मिनिंगचा. लेंथ इन्क्रीजेस, पिरियड विल बी इन्क्रीजेस. म्हणजे पेंडुलम कसा मूव्ह होईल, स्लोली मूव्ह होईल. जी इन्क्रीजेस, टी विल बी डिक्रीजेस, देन पेंडुलम मूव्ह फास्टली. कॉन्सेप्ट आणि जी डिक्रीज झाला पेंडुलम काय होईल, पिरियड ऑफ पेंडुलम इन्क्रीज होईल. म्हणजेच तो कसा मूव्ह होईल, स्लोली. लेंथ डिक्रीज झाली, पिरियड सुद्धा काय होईल, डिक्रीज होईल. आणि पेंडुलम कसा मूव्ह होईल, फास्टली मूव्ह होईल. सो दिस इज अ कॉन्सेप्ट ऑफ पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. थर्ड कन्क्लूजन आहे आपला टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, ऑफ सिंपल पेंडुलम is independent on mass of pendulum किंवा mass of bob. बॉबच्या मासवरती डिपेंड्स आहे का, नाही. ओके, म्हणजे बॉबचं मास कितीही घेतलं तुम्ही तर पिरियडवरती पिरियड इन्क्रीज होणार नाही, डिक्रीज होणार नाही. ओके, दॅट इज अ टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑन द मास ऑफ बॉब. तर दिस इज द कन्सेप्ट ऑफ सिंपल पेंडुलम. तुम्हाला आपला हा लेक्चर किंवा हा सिंपल पेंडुलमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचं लेक्चर आपण इथं थांबवत आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे फॅक्टर अफेक्टिंग ऑन सिंपल पेंडुलम. पुढच्या लेक्चरमध्ये काय करणार आपण, कोणकोणते फॅक्टर सिंपल पेंडुलमवरती अफेक्ट करतात हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे. ओके, आजचं लेक्चर आपण इथेच थांबणार आहे. थँक्यू.